श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची तुफान गर्दी अशा बातम्या आपण रोज ऐकतो. मात्र हा गणपती इतका लोकप्रिय का आहे, याचा इतिहास काय आहे, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. 18व्या शतकात पुण्यातल्या बुधवार पेठेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई नावाचे प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी राहायचे. तेव्हा पुण्यात प्लेगची साथ पसरलेली, ज्यात दगडूशेठ हलवाईंच्या मुलाचं निधन झालं. हा काळ दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नीसाठी कठीण होता. तेव्हा त्यांचे आध्यात्मिक गुरु माधवनाथ महाराजांनी त्यांना एक दत्ताची मूर्ती आणि एक गणपतीची मूर्ती तयार करून त्यांची रोज पूजा करा, ही दोन दैवतं आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळा असं सांगितलं, जेणेकरून भविष्यात जसं आपले अपत्य आपल्या मातापित्याचं नाव उज्ज्वल करतात, त्याचप्रमाणे ही दोन दैवत सुद्धा तुमचंही नाव उज्ज्वल करतील असं सांगितलं. आणि त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पहिली पर्यावरणपूरक अशी गणेश मूर्ती तयार केली गेली. सध्या ही मूर्ती शुक्रवार पेठेतल्या 11 मारुती मंदिरात आहे. त्यानंतर 1896 मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार केली. सध्या ही मूर्ती कोंढव्यातील बाबूराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातल्या मंदिरात आहे. त्यानंतर 1968 मध्ये जी मूर्ती घडवली गेली आहे, ती मूर्ती आता पुण्याच्या दगडूशेठ हलवाई मंदिरात स्थापित केली गेली आहे. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी साम डिजिटलला फॉलो करा.